नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती असं एक गणित आपल्या सर्वांच्या मनामध्ये बसलेलं आहे आणि त्यामुळे बारामतीचा विषय निघाला, की त्या तिथल्या तिथल्या निवडणुका लढो, काहीही असो किंवा कुठलाही विषय निघो, त्या ठिकाणी फक्त पवार कुटुंबाचंच चालणार, असं आपली एक त्या ठिकाणी हे तयार झालेली मानसिकता आहे आणि याबाबत आपण अनेक वेळा बोलताना देखील ऐकलेलं असेल किंवा अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती देखील पोस्ट पाहत असतो. पवार कुटुंब म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार. असं आपलं एक समीकरण आहे. परंतु मित्रांनो, या समीकरणावरती हातोडा घालण्याचं काम किंवा तोडण्याचं काम जे आहे एका उमेदवाराने केलंय आणि तेही कोणत्या पक्षाच्या उमेदवाराने, तर थेट बहुजन समाज पार्टी म्हणजे BSPच्या उमेदवारांनी केलंय. तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की बारामतीमधून जी आहे निवडणूक लढवली होती एका BSPच्या तिकिटावरती एका उमेदवाराने. त्यांचं नाव होतं कुमारी संघमित्रा काळूराम चौधरी. यांनी त्या ठिकाणी तिकीट मिळवलं आणि निवडणूक लढविली आणि त्या ठिकाणी त्या मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आलेल्या आहेत आणि त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु BSPने फक्त एकच उमेदवार निवडून नाही आणला, तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळपास 6 त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. तर हा सर्वात मोठा विजय असं देखील मानलं जात आहे. तर चला पाहूया त्या उमेदवार नेमकं काय म्हणताय. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बालेकिल्ल्यात तुम्ही पवारांना खरं तर कडवी झुंज दिली. अनेक वर्षांपासून पवारांसोबत संघर्ष करत आलात आणि आज तुमच्या मुलीचा विजय झाला. मला बारामतीकरांना माझ्या बहुजन समाज आहे, त्या बहुजन समाजाने जे माझ्या लेकीला आज विजय केलेला आहे त्याच्याबद्दल मी प्रथम तर सगळ्या बारामतीकरांचं आणि प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व मतदारांचा हात जोडून आभार मान्य करतो. हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा फुलेंपासून सुरू झालेला आहे. तेव्हा शाहू महाराज, बाबासाहेब, कांशीराम साहेब यांची आणि माझ्या लेकीला जे आहे ही बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती. आकाश आनंदची टीम बनायला देशात सुरुवात झालेली आहे आणि हा विजय बहुजन समाजाचा आहे. SC, ST, OBC सर्व मराठा बांधवांचं देखील महाभारती माझ्या प्रभागामध्ये होती. मला त्यांनी जो सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार. पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे? अनेक मुद्दे तुम्ही घेतले होते, याचा फायदा झाला असं वाटतंय तुम्हाला? कारण आणि बहुजन समाजाने, OBC समाजाने एक विश्वास दाखवला असं वाटतं. सर्वांनी विश्वास दाखवलेला आहे. माझ्या प्रभागामध्ये SC, OBCचं मतदान होतं, त्या सर्वांनी मला साथ सहयोग दिलेला आहे. पुढचं उद्दिष्ट काय असणार? पुढचं झोपडपट्टी मुक्त बारामती जी अजितदादा करणार आहे ती माझ्या लेकीच्या प्रभागातनं करावं लागेल, नाही तर शांत झोपू देणार नाही. ओके.